नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण नंबर सिरीज चालू केलेली आहे. एमपीएससी सीसॅटसाठी येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला सीसॅटचे रिव्हिजन खूप करणं गरजेचं आहे. सांगितलं तसं 50-50% तुम्ही टाइम डिस्ट्रीब्युशन केलं पाहिजे आणि तुम्ही केलं असेल अशी मी आशा करतो. आपण नंबर सिरीजवरती एक लेक्चर बनवलेलं आहे. जर ज्यांनी कोणी ते बघितलं नसेल तर त्यांनी प्लेलिस्टमधून ते बघावं. आता हे दुसरं लेक्चर आहे. याच्यामध्ये आपण फक्त क्वेश्चन्स घेणार आहोत आणि मग त्याच्या रिलेटेड तुम्ही कसं थिंकिंग केलं पाहिजे हे त्याच्यातून तुम्हाला या लेक्चरमधून मिळेल. नंबर सिरीज हा क्वेश्चन असा असतो की त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवले पाहिजेत, त्याच्यातून तुम्हाला व्हरायटी ऑफ वेज मिळतील. ओके, चला आता आपण सुरुवात करूया. लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा. आणि जर तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं तर तुम्ही लाईक करायला विसरू नका. चला सुरुवात करू आता आपण. तर बघा इथं इथं आता तुम्हाला सिरीज दिलेली आहे. व्हिडिओ तुम्ही पॉज करा, पहिल्यांदा तुम्ही सोडवा, तुमचं आन्सर काय येते ते बघा आणि मग परत ते क्रॉस चेक करा. ओके, आता बघू आपण सोडवू. तर बघा इथे 32 दिलेलं आहे. ओके, 32 नंतर 33 दिलेलं आहे, 37 आहे, 46 आहे, 62 आहे आणि तुम्हाला इथले पद विचारलेलं आहे. तर आता 32 तुम्ही म्हणू शकताय 2चा क्यूब आहे, हे आहे, फोर्थ आहे. तर 33 +1, परत इकडे बघाल तर मग तुम्हाला हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड होते. +4 आहे, म्हणजे हे नाही जुळत आहे, म्हणजे कोणता स्क्वेअर वगैरे काही याच्यामध्ये होत नाही आहे. ओके, तर आपण आता बघू शकतो की दुसरा काय वे येतो याच्यामध्ये. तर बघा, जर तुम्ही आता बघाल 32 आणि 33, तर 1 ने प्लस झालेला आहे. सॉरी, 33 आणि 37 बघाल तर +4 झालेला आहे. 37 आणि 46, तर बघा हा कितीने प्लस झालेला आहे, तर 9 ने झालेला आहे. आणि 46 आणि 62 बघाल तर 46 आणि 62 कितीने झालेला आहे, तर हा 16 ने झालेला आहे. बरोबर. तर याच्यावरून तुम्ही आता एक बघू शकताय की इथे तुम्हाला एक वेगळी सिरीज तयार झालेली आहे. 1, 4, 9 आणि 16. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही कधीही बघताना सिरीजमध्ये स्क्वेअर आहे का, क्यूब आहे का, बरोबर, असं एक तुम्ही चेक करायचं आहे. किंवा स्क्वेअरचा स्क्वेअर -1 किंवा +1 येऊ शकतं, क्यूब +1 किंवा -1 येऊ शकतं, हे तुम्हाला गोष्टी बघायच्या आहेत. मग आता याच्यावरून तुम्हाला कळू शकतं की हा 1चा वर्ग आहे, हा 2चा वर्ग आहे, हा 3चा वर्ग आहे, हा 4चा वर्ग आहे. मग पुढचे येणार आहे तो 5चा वर्ग येईल का, तर नक्कीच, म्हणजे 25. जर तुम्ही इथे 62 मध्ये 25 प्लस केले तर मग इथे +25 आणि इथे येणारं जे पद असणार आहे म्हणजे 60, 80, 87. बरोबर, म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2, 87. आशा करतो तुम्हाला याचं आन्सर जे आहे ते करेक्ट आला असेल. ओके, ऑलवेज तुम्हाला हे विचार करायचं आहे की कोणकोणते वेज असू शकतात. इथे बघा, आता तुम्हाला इथे याच्यातून एक समजलं की अशी पण तुम्हाला सिरीज विचारली जाऊ शकते. बरोबर, आणि मग इथे क्वेश्चन मार्क असू शकतो, मग त्याच्यातून तुम्हाला ते 25 आन्सर आलं पाहिजे. त्याच पद्धतीने असं असू शकतं की इथे 2 आहे, इथे 5 आहे, इथे 10 आहे, इथे 17 आहे, तर इथे किती येणार. कारण आता तुम्ही बघाल तर 1² +1 केलंय, 2² +1 केलंय, 3² +1 केलंय, 4² +1, अशा टाईप ऑफ तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतं. बघू पुढचा क्वेश्चन. व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही हे सोडवा आधी आणि बघा की लॉजिक तुमचं बरोबर येते का. ॲक्च्युली अशा याच्यामध्ये कधी कधी 2-2 लॉजिक लागतात, पण आन्सर एकच असणार हे तुम्ही विसरू नका. तर बघा 5 दिलेलं आहे, मग सांगितलं तसं 5 आलं की तुमच्या लगेच डोक्यात आलं पाहिजे की 2² +1 असू शकतं. तर हे काय होईल, तर 2² +1, 2² +1. मग हे बघाल तर मग हे 2³ +1 होते, 8 + 1 9. परत हे कराल तर 2⁴ +1 हे पण होते, 16 + 17. मग 2⁵ +1 झालं पाहिजे. 2⁵ किती असते, 32, 1 + 33, तर हे 33 नाही आहे, हे निगेटिव्ह मध्ये गेलेलं आहे. बरोबर आहे, म्हणजे याच्यात 32 वजा तुम्हाला इथे 3 करावं लागतील. तर वजा का करणार तुम्ही, इथे पहिल्यापासून +1 +1 +1 करत आलाय, मग आता हे नाही, म्हणजे हे जे आहे ते तुमचं लॉजिक चुकते. एक्झॅक्ट 3 डिजिट पर्यंत बघा तुम्हाला येतंय, पण तुम्ही जर डायरेक्ट ह्याच्यावरती काढायला गेला तर नाही होणार ते, कारण हे 2 पदांसाठी ते येत नाहीये, म्हणजे तुम्हाला दुसरा विचार करावा लागेल. आता आता दुसरा काय करू शकता का तुम्ही, तर डिफरन्स बघू आपण. याचा +4 झालेला आहे,
इकडे बघाल तर 9 आणि 8 17, त्यानंतर बघा 17 आणि प्लस 12 झालेला आहे. तर इथे तुम्हाला कळतंय की 4 1 4 4 2 8 4 3 12. तर आता इथे तुम्ही 16 एक्सपेक्ट करू शकता आणि ते 16च डिफरन्स आहे. म्हणजे आणि इथे तुम्ही बघाल तर प्लस 20 असं तुम्ही येऊ शकते. मग बघा 45 अधिक 20 65 आहे का पर्यायामध्ये, तर आहे. म्हणजे याचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 2. आशा करतो की तुम्ही याचा आन्सर करेक्ट सोडवला असेल. ओके. ही एक्झाम्पल घेण्यामागे हाच उद्देश आहे की तुम्हाला जास्तीत जास्त प्रकार जे आहेत ते तुम्हाला कळावेत. बघा व्हिडिओ पॉज करा आणि हे पण सोडवा तुम्ही. तर बघा हे एक वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल आहे. आशा करतो तुमचं जे आन्सर आहे ते बरोबर आलं असेल. तर आता असं जर एक विचित्र प्रकारचे जर आकडे दिसले की काही रिलेशन लागतंय नाही लागते अशा टाईपचे दिसले, तर तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज असते. त्यावेळेला शक्यतो डिफरन्स काढण्याचा प्रयत्न करायचा. ओके. तर ह्या दोनमध्ये किती डिफरन्स आहे, तर या दोनमध्ये आहे 7चा. या दोनमध्ये किती आहे, तर 19चा आहे. 19 आणि 72 कितीचा डिफरन्स आहे बघा, तर 19 30 42 43चा डिफरन्स आहे. बरोबर. परत तुम्हाला याच्यामध्ये डिफरन्स बघा कितीचा आहे, 28 आणि 51 किती होते, तर 79चा डिफरन्स आहे. बरोबर. तर आता इथे तुम्हाला डिफरन्स बघून काय कळतंय का, नाही 7 19 नाहीच, काही जुळतच नाही याच्यामध्ये. तर अशा वेळेला डबल डिफरन्स सुद्धा काढला जातो. हे एक टाईप आहे. तुम्हाला एक डबल डिफरन्स सुद्धा कधी कधी बघणं गरजेचं असतं, हे सांगण्यासाठी जे आहे तो हे एक्झाम्पल आहे ते घेतलेलं आहे. तर बघा 7 आणि 19 मग याच्यामध्ये डिफरन्स किती आहे तो पहिल्यांदा तुम्ही काढा. तर 7 19 12चा डिफरन्स आहे. जर तुम्ही बघाल 19 आणि 43 मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 20 आणि ते 23 म्हणजे 24चा डिफरन्स आहे. आता तुम्हाला कळ असेल 12 24 आलेलं आहे. तर इथं आपण एक्सपेक्ट करूया की 79 7 आणि वरचे 29, बरोबर, म्हणजे 7 29 36, 36चा डिफरन्स आहे. म्हणजेच बघा 12 1 12 12 2 24 12 ते 36 12 चौक 48चा डिफरन्स आपण एक्सपेक्ट करूया. ओके. तर मग 48चा डिफरन्स यायला 79 मध्ये किती इथं हवेत, की जर तुम्हाला येईल म्हणजे 70 110 110 आणि हे 17, बरोबर, 110 आणि 17 127 म्हणजे 127 तुम्हाला या संख्येत आणि इथल्या संख्येमध्ये जो आहे तो डिफरन्स येणार आहे. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये ऍड करावं लागेल 251 प्लस 127 किती होणार, 300 300 358 आणि 378. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 जे आहे ते तुमचं उत्तर असणार आहे. बरोबर. बघा तुम्हाला डबल डिफरन्स इथे आलेला आहे, तर तुम्हाला डबल डिफरन्सचा विचार करणं खूप गरजेचं आहे. कधी कधी आता तुम्ही उत्तराच्या जवळच गेलेला असणार आहे, तुम्ही पहिला डिफरन्स काढला असणार आहे. पहिला डिफरन्स काढून तुम्ही काय केलं असणार आहे, इथूनच रिजेक्शन मारलेलं असणार आहे की नाही हे लॉजिक चुकीचं आहे. पण कधी कधी तुम्हाला असे विचित्र ज्या वेळेला डिजिट दिसतात की यांच्यामध्ये काही साम्य दिसत नाही, अशा वेळेला तुम्हाला काय करायचंय, तर डबल डिफरन्स काढून सुद्धा बघायचंय. कधी कधी कसे होतं, आता इथे 12च्या पट्टीमध्ये आलं तर कधी कधी इक्वल येतो, 12 12च येईल किंवा 6 6 6 7 7 म्हणजे सेम पण येऊ शकतो. हे सुद्धा तुम्हाला कन्सिडर करायचं आहे, याच्यासाठी हे घेतलेलं आहे. आशा करतो तुम्हाला एक्झाम्पल आवडलं असेल. बघू पुढे. तर बघा 82 48 26 क्वेश्चन मार्क आणि 2. तर मी तुम्हाला दरवेळेला सांगितलेलं आहे की ज्या वेळेला तुम्हाला 82 येईल 80 येईल, ओके, तर त्यावेळेला तुम्ही विचार कसा केला पाहिजे. 80 येईल 82 येईल त्यावेळेला काय तुम्हाला लगेच 9चा स्क्वेअर लक्षात आलं पाहिजे. 9च्या स्क्वेअरमध्ये समथिंग प्लस मायनस केलेलं आहे आणि ते काढलेलं आहे. आता इथे तुम्हाला 48 आलेलं आहे, तर तुम्हाला लगेच विचार केला पाहिजे की 49 7चा स्क्वेअर आहे, त्याच्यामध्ये प्लस मायनस काहीतरी करून आलेलं आहे. 26 आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे 5चा स्क्वेअर करून काहीतरी प्लस मायनस केलेलं आहे. बरोबर. मग दरवेळेला तुम्हाला हे ज्यावेळेला डिजिट येतील त्यावेळेला असा स्क्वेअरच्या रिलेटेड लगेच तुम्हाला आठवलं पाहिजे. त्याच्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे, तर तुम्हाला स्क्वेअर पार्ट असणं इम्पॉर्टंट आहे. तर बघू आता याच्यामध्ये काय लॉजिक आहे. तर बघा हा जो आहे 81 प्लस 1 आहे म्हणजे 9 स्क्वेअर प्लस 1 आहे. आता 48 म्हणजे 7 स्क्वेअर मायनस 1 आहे. बघा 9 7 आता 25 म्हणजे 5 स्क्वेअर प्लस 1 आहे. म्हणजेच काय केलेलं आहे, तर बघा विषम संख्या 9 7 5. आता नक्कीच इथं 3 येणार आहे आणि 3चा स्क्वेअर येणार आहे. फक्त प्लस 1 की मायनस 1, मायनस 1, कारण अल्टरनेट त्यांनी प्लस 1 मायनस 1 प्लस 1 मायनस. म्हणजे इथं काय होऊ शकतं, 3 स्क्वेअर मायनस 1 म्हणजे 9 मायनस 1 8 येणार आहे.
बरोबर, पर्यायामध्ये 8 आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3. आता इथे 3 स्क्वेअर झाला, मग आता 2 येते, तर 2 पण आपण क्रॉस व्हेरीफाय करू शकतो. तर विषम संख्या 1 1 स्क्वेअर प्लस 1 म्हणजेच काय 2, बरोबर, -1 + 1 म्हणजेच आपलं जे पर्याय क्रमांक 3 आहे ते एक्झॅक्ट बरोबर आहे. बघू पुढे. हे जे आहे ते एकदम सिंपल आहे. बघा याच्यामध्ये आशा करतो की तुमचं याचं जे आन्सर आहे ते बरोबर आलं असेल. 14 एके 14, 14 दुनी 28, परत इथे 20 आलेले आहेत. 20 एके 20, 20 दुनी 40, 32 एके 32, 32 दुनी 64. पण आता इथे काय घ्यायचं मग? कारण तुम्ही 2-2चं रिलेशन लावलं. पण पुढे काय? आता 28 वजा 8 आहेत. 40, 40 मधून परत तुम्ही वजा 8 करू शकता. 64 वजा 8 करू शकता. बरोबर, एकदम सिंपल होतंय. बरोबर, म्हणजे तुम्ही त्यांचं उत्तर काय येणार? 56, राईट. बघा 14 एके 14, 14 दुनी 28 आणि जे उत्तर आलेलं आहे त्याच्यामध्ये -8 केलेलं आहे. त्यानंतर 20 एके 20, 20 दुनी 40 आणि जे उत्तर आलेलं आहे त्याच्यात -8 केलेलं आहे. 32 एके 32, 32 × 2 केलेलं आहे. जे उत्तर आलेलं आहे त्याच्यामध्ये -8 करायचं होतं. एकदम सिंपल होतं हे. आशा करतो तुमचं आन्सर जे आहे ते बरोबर आलं असेल. बघू पुढे. तर बघा, आशा करतो तुमचं आन्सर बरोबर आलं असेल. तर तुम्हाला सांगितलं असं ज्या वेळेला काही विचित्र संख्या दिसतात की ज्या कॅल्क्युलेशनला थोड्या टफ वाटतात, तर अशा वेळेला काय करायचं, तुम्हाला डिफरन्स घ्यायचा आहे. तर बघा इथे तुम्हाला जे आहे ते 544 आणि 509, मग याच्यामध्ये डिफरन्स किती आहे? 544 आणि 9, 35, राईट. 35 याच्यामध्ये डिफरन्स आहे. तर तुम्ही इथे बघाल 509 आणि 474, 26, 26 आणि 9, 35, बरोबर तुम्हाला परत 35च डिफरन्स दिसतोय. मग याच्यामध्ये बघा की किती आहे? 39, 40 आणि हे तर 34 म्हणजे किती? 35च याच्यामध्ये सुद्धा जो आहे तो डिफरन्स आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला करेक्ट 35 डिफरन्स आहे. मग तुम्हाला आता इकडे पण 35च डिफरन्स येणार आहे का बघा. तर तुम्ही 439 वजा 35 काय येणार आहे? तर 404. म्हणजेच काय 404 पर्यायामध्ये आहे का? आहे. पर्याय क्रमांक 1 इज करेक्ट आन्सर, राईट. सिंपल होते. तुम्हाला सांगितले ज्या वेळेला वेगळ्या संख्यावरती ते पहिला तुमचा अप्रोच काय असला पाहिजे, तर डिफरन्स बघणे. म्हणजे हेच तुम्हाला प्रॅक्टिसमधून तुम्हाला काय बघायचंय, आता एवढ्या मोठ्या संख्या आहेत तर तुम्ही याच्या वेळेला स्क्वेअरचा विचार करत बसणार आहे का? नाही. तर तुम्ही डायरेक्ट विचार काय केला पाहिजे? डिफरन्स. डिफरन्स पहिला डिफरन्स नाही इक्वल वाटत तर तुम्ही अशा वेळेला दुसऱ्या डिफरन्सला जाणं अपेक्षित आहे तिथं. नाही तर तुम्ही तिथूनच सोडलं आणि स्क्वेअर वगैरे वगैरे करत बसला तर ते चुकणार आहे, तुम्ही वेगळीकडेच जाणार आहे. तर हेच तुम्हाला प्रॅक्टिसमधून शिकायचं आहे याच्यामध्ये. बघू पुढे. तर बघू आता याचं उत्तर काय आहे. तर बघा 10 आहे, 10 नंतर 100 आहे, म्हणजे 10चा स्क्वेअर तुम्ही म्हणू शकता, इंटू 10 केलेला असं म्हणू शकता. 200 आहे, पण आता तुम्ही काय 100ला 10 ने गुण नाही शकणार. 100 गुणिले 2 पण इथे रिलेशन नाही लागणार. पण 10 गुणिले 20 म्हणू शकता, म्हणजे पहिल्याच पदाला 10 ने गुणलं, नंतर 20 ने गुणलं, नंतर 30 ने गुणून बघायचं तर 300 येते, पण इथे तर आहे 310, म्हणजे हे लॉजिक आपलं चुकीचं आहे. दुसरं बघाल तुम्ही तर 10, 90, 100, 100चा डिफरन्स आहे. इथे बघाल तर 110चा डिफरन्स आहे, म्हणजे 90, 100, 110, 120, तर 120 प्लस केलं तर 300, 400, 430, 430 पर्यायामध्ये आहे का बघा. तर 430 पर्यायामध्ये आहे, म्हणजेच काय पर्याय क्रमांक 3 याचं करेक्ट आन्सर आहे. अशाच पद्धतीने बघा इथे परत तुम्हाला डिफरन्स आला आणि डिफरन्स आहे तो +10 +10 +10 होत गेलेला आहे. ओके, म्हणजे बघा हा पण तुम्हाला एक पॅटर्न आहे. आणि मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला डिफरन्स बघावा लागतो, आणि जर डिफिकल्टी लेवल वाढवायची असेल त्यांना तर डिफरन्स ऑफ डिफरन्स. ओके, डिफरन्स ऑफ डिफरन्स, मग हे तुम्हाला लक्षात ठेवा. बाकी मी सांगितलेलंच आहे तुम्हाला की ज्या वेळेला 10 येईल त्यावेळेला तुम्हाला 3 स्क्वेअर +1 सुद्धा विचार करायचा आहे. 7 येईल त्यावेळेला 2 क्यूब -1 असा सुद्धा विचार करायचा आहे. जेवढं तुम्ही सोडवाल तेवढं तुम्हाला तुमचं जे आहे ते डोकं या एक्झाममध्ये जास्त, एक्झाम्पल्समध्ये जास्त चालणार आहे. तर आशा करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल, आणि तुम्ही याला लाईक कराल आणि तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये याला शेअर कराल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.